जय श्रीरामांच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमून गेली आहे। अयोध्येत पार पडणाऱ्या श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास अवघे काही तास शिल्लक असताना आज पूर्वसंध्येला साईंच्या शिर्डीत भव्य दिव्य अशी प्रभू रामांची शोभा मिरवणूक पार पडली। प्रभू रामांची प्रतिमेची साई मंदिरातून सवाद्य मिरवणूक काढल्यानंतर रथात प्रतिमा विराजमान करून साईंच्या पालखी मार्गे भव्य अशी शोभा मिरवणूक श्रीराम कथा सोहळ्याच्या मैदानापर्यंत नेण्यात आली। फटाक्यांची आतिषबाजी, डोक्यावर कलश, तुळशी वृंदावन, पारंपरिक वाद्य, लेझिम, फुगडी खेळत रामभक्तांनी जल्लोष साजरा केला। मिरवणुकीत युवती आणि महिलांची संख्या लक्षणीय होती। रामभजनावर तल्लीन होत तरुणींनी नृत्याचा आनंद लुटलाय, तर प्रभू राम, सीता, लक्ष्मण आणि शोभायात्रेत सहभागी महाकाय बजरंगबलीची वेशभूषा परिधान केलेले तरुण आणि शालेय मुलांनी लक्ष वेधले। की धरावा, अवघा हल्लकल्लोळ करावा या उक्तीनुसार आम्ही आज इतका जल्लोष केलाय, इतका आनंद होतोय आम्हाला की आमची 550 वर्षांची तपस्या पूर्ण होतीये आणि ते याची डोळा आम्हाला बघण्याचा आनंद होतोय, मिळतंय तर त्याचा खूप जास्त आनंद आम्हाला होतोय। इतना अच्छा लगा, दिल गार्डन हो रहा, बहुत दिल से बहुत धन्यवाद। अच्छा लग रहा, आज लग रहा था मैं आज चल रही हूँ, इतना दिल से खुशी हो रही है। कहाँ से हो? मैं MP से हूँ, इंदौर से, पन्ना से हूँ, यहाँ होटल में जॉब करती हूँ। आप भी भगवाधारी हो गए हो क्या राम नाम का? मेरी पूरी फैमिली, मेरा पूरा फैमिली, सब लोग हमारे राम नाम के भक्त हैं और प्रभु श्री रामचंद्र जी को हम लोग बहुत दिल से धन्यवाद बहुत मानते हैं, कोटि प्रणाम। शिर्डीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये भारतातल्या प्रत्येक राज्यामधलं प्रतिनिधित्व दिसलं आम्हाला की अनेक राज्याचे साई भक्त आहे ते प्रत्यक्ष या कार्यक्रमामध्ये, या रथामध्ये, या पालखीमध्ये सामील झालेले आहे। अतिशय उत्तम आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हा उत्सव आम्ही साजरा करत आहोत।